हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल विकिमीडिया. तर आज तारीख आहे 15 जानेवारी 2026 आणि नवीन वर्षाची सुरुवात कुठूनतरी चांगल्या ठिकाणाहून, प्रसन्न ठिकाणाहून सुरुवात करावी फिरण्याची. म्हणून मी ठरवलं, मी आणि माझा ऑफिसचा मित्र चेतन, आम्ही ठरवलं की अष्टविनायक यात्रा करूया. तर खूप सडनली प्लॅन झाला आणि आता आम्ही पहिल्या स्थानकाला येऊन पोचलो आहे. श्रींचं क्षेत्र मोरगाव. मोरगावला येण्यासाठी आम्ही डोंबिवलीहून प्रवास स्टार्ट केला आणि तिथून साधारण आम्हाला 4 तास लागले. चेतन राहतो नावडेला, नवी मुंबई साईडला, आणि तिथून 4 आवर्स जर्नी होती. तर आम्ही नॉर्मल ब्रेकफास्ट वगैरे करून ट्रिप सुरुवात केली आणि आम्ही कुठेही न थांबता 4 तासात नॉनस्टॉप इथे येऊन पोचलो. आणि आज इलेक्शन डे असल्यामुळे ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम खूप कमी होता. तर आम्ही जो प्लॅन बनवला आहे तो अशा पद्धतीचा आहे की जे अष्टविनायक दर्शन जे शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवं, म्हणजे एक सिक्वेन्स आहे पर्टिक्युलर विजिटचा, तो तसा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर फर्स्ट विजिट आहे त्याच्यामध्ये मोरगाव, आणि पूर्ण राऊंड सर्कल जेव्हा होईल तेव्हासुद्धा आमचं लास्ट विजिट राहील मोरगाव. तर असं हा प्लॅन चेतनने बनवला आहे. हाय चेतन. हाय. तर पूर्ण प्लॅनिंग याने केलेलं आहे, शास्त्रोक्त पद्धतीचं पण सजेशन याचंच होतं आणि आम्ही फक्त करणार आहोत. हां, तर सुरुवात झाली आहे. लेट्स स्टार्ट. पहिलं दर्शन खूप छान झालं आहे, काहीच गर्दी नाही आहे. हा आहे पूर्ण अष्टविनायक दर्शन मॅप. तर आता आम्ही इथून सुरुवात केली आहे भैरवेश्वर. आता आम्ही ह्याच पद्धतीने सर्व दर्शन घेणार आहोत. तर इथे मोरगावला आम्ही अन्नसत्र महाप्रसादाच्या इथे आम्ही लंच केला. त्याचं टायमिंग 12 ते 2 आहे आणि 50 रुपये पर पर्सन इथे जेवण मिळतं. खूप छान जेवण आहे, घरगुती. ती मटकीची आमटी होती, पिठलं, पोळी आणि वरण भात. तो असं 2 वाजेपर्यंत टाईम असतो हा, आणि चांगला ऑप्शन आहे लंचसाठी. अगदी तुम्ही फार मोठ्या एक्सपेक्टेशन इथे जाऊ नका, कारण नॉर्मल जेवण आहे, पण छान आहे, पोट भरण्यासारखं. अगदी अशा प्रत्येक क्षेत्राची मी तुम्हाला थोडी थोडी माहिती देत राहील. म्हणजे समजा तुम्ही कधी येण्याचा प्लॅन केलात तर माझा व्हिडिओ रेफर करून तुम्हाला थोडी थोडी इन्फॉर्मेशन इथली राहील. तर वीकडे असल्यामुळे काहीच गर्दी नाही. अगदी तुम्ही मागे बघू शकता की पूर्ण मंदिर रिकामं होतं. खूप छान दर्शन झालं. सो आज आमचं पहिलं दर्शन श्रींचं क्षेत्र मोरगाव मोरेश्वर कंप्लीट झालं आहे. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या क्षेत्राकडे. तर आता आम्ही आलो आहे सिद्धटेक क्षेत्राला, सिद्धिविनायक मंदिराजवळ. तर इथे आम्हाला येण्यासाठी साधारण 1 तास लागला मोरगावहून, आणि रस्ता पण अगेन खूप छान आहे. इथे थोडी जास्ती गर्दी आहे कम्पॅरेटिव्हली मोरगावपेक्षा. पॉसिबली मे बी संध्याकाळ पण होत आली आहे, आणि यापासून बारामती जवळ आहे आणि अजून काही बरेच कनेक्शन्स आहेत या रोडवरून. जसं एंट्रीला बघितलं की अगदी पायथ्यालाच सर्वांनी नारळ फोडून सगळं सगळं निर्माल्य जे काय म्हणता येईल सगळं तिथेच सगळ्यांनी सोडलं आहे. सो आय डोंट नो, असं एवढ्या पवित्र ठिकाणी एवढ्या छान, पण आपण सर्वांनी भक्तांनी असं ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे की ही भक्ती नाही आहे. अक्षर पायथ्याला मंदिर नारळ फोडून तो सगळा कचरा तिथे सोडणं. सो हे थोडा बदल आपण आणला पाहिजे. आणि अशा ठिकाणी अशी काही सिक्युरिटी पर्सनल किंवा अशी ॲडमिनिस्ट्रेशन कमिटी असली पाहिजे की ज्यांनी या गोष्टी नाही करू दिल्या पाहिजे. बिकॉज लोकांना नाही माहीत की हे नाही करायचं आहे. कोणी एकाने टिक्का लावला, एकाने नारळ फोडला की सर्वजण तिथे सेम गोष्ट करायला लागतात. तर अगदी मन भरून दर्शन झालं आहे गणपती बाप्पांचं. अगदी गाभाऱ्यामध्ये कोणीच नव्हतं. आम्ही दोघं आणि चेतन आणि त्याची वाईफ, आम्ही चौघच होतो फक्त. छान झालं ना दर्शन? अगदी गाभाऱ्यामध्ये आपण चौघच होतो. म्हणजे पहिल्यांदा असा आम्हाला अनुभव आलाय की अजिबात गर्दीने आम्ही शांतपणे एकाग्र चित्तेने ध्यान करून दर्शन केलेलं आहे. पोचलोय पाली बल्लाळेश्वर गणपती मंदिराजवळ. ॲक्च्युली शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे आमचं जो रूट आहे तो पहिले होता मोरगाव, नंतर सिद्धटेक, सिद्धिविनायक, आणि आता
पुन्हा आम्ही ऑल द वे पुन्हा 5 तास ड्राईव्ह करून आम्ही आलो पाली मंदिराजवळ बल्लाळेश्वर. तर इथे आमचा प्लॅन होता की मंदिर बंद होतं 10:30 वाजता. तर मग आमचा प्लॅन होता की 10 वाजेपर्यंत आम्ही इथे पोहोचणार होतो, पण मध्ये थोडा ब्रेक घेत त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आणि फायनली मंदिर आज दर्शन नाही होऊ शकलं आमचं. पण ठीक आहे, आता आम्ही इथे भक्त निवासमध्ये स्टे करणार आहोत. 1200 रुपये एक रूम मिळाली आम्हाला. त्याच्यामध्ये 2 बेड आहेत. 2 फॅमिली इझिली तिथे एका रूममध्ये अकोमोडेट होऊ शकतात. सो त्याचा 1200 रुपये रेंट आहे. या साईडला इथे मंदिराची एंट्री आहे आणि इथे समोरच एक हॉटेल आहे माऊली, विठू माऊली. शुभांगी, चेतन, काकू आम्हाला जेवण देत आहे. थँक्यू काकू. काकू एकदम छान जेवण दिलं. हा व्हेरी गुड. आणि ही रूम आम्ही घेतली आहे. याच्यामध्ये 5 बेड सिस्टम आहे आणि कॉमन रूम आहे. हा इथे हाफ 1 बेड आणि हे डबल बेड, असे 5 बेड. 1250 रुपये. येस, रिअली गुड क्लीन बाथरूम. 1200 रुपयासाठी टोटली वर्थ. आता जबरदस्त ड्राईव्ह झाली आणि आता फक्त कधी बेडवर पाठ टेकवणार आणि गुड होणार. यात्राधामच्या वेबसाईटवरून आपण काय हे भक्त निवास बुकिंग करू शकतो, पण मी लेट बुकिंग ट्राय करत होतो त्यामुळे ते अलाव करत नव्हतं. सो आम्ही विचार केला की डायरेक्टली वॉक इनच आपण ट्राय करू. सो प्रोबॅबली रूम मिळतीलच, कारण वीकडे होता. विकेंडला चेतन सेट रिकमेंडेड आहे की तुम्ही ऑनलाईन चेक करा. आणि त्या आजूबाजूला छोटे छोटे पण काही लॉजेस आहेत. भक्त निवासचे 2 आहेत इथे. भक्त निवास 1 आणि 2 असे 2 क्रमांक आहेत. तर आम्ही आता आपण 1 मध्ये आलो. सॉरी, मी आता 1 मध्ये आलोय. आणि खूप चांगली स्पेशियस रूम मिळाली आहे. तर आजचा दिवस स्टार्ट झाला मोरगाववरून, नंतर सिद्धटेक आणि 5 तास ड्राईव्ह करून आम्ही आलो पाली बल्लाळेश्वर आमचा. तर जसा प्लॅन केला होता आजचा पहिला दिवस एकदम सक्सेसफुल झालाय. एंड ऑफ डे 1. आता भेटूया सकाळी. गणपती बाप्पा मोरया. व्हेरी गुड मॉर्निंग. टुडे इज 16 जानेवारी 2026. आता आम्ही भक्त निवासमधून चेकआउट केलं आहे आणि अगदी समोरच मंदिर आहे. आता आम्ही ते बॅग्स गाडीमध्ये ठेवणार आणि नाश्ता करू, दर्शन घेऊ. आणि सर्वांना भूक लागली आता कडकडून. हाय, गुड मॉर्निंग. भक्त निवास ते खूप एकदम कम्फर्टेबल होता. गरम पाणी हीटर होतं. युजली त्याच्याकडे 5 ते 7 असा टाईम असतो कॉमन गरम पाण्यासाठी, पण आम्हाला स्पेशल रूम मिळाली होती ज्याच्यामध्ये वॉटर हीटर होता. सो त्यामुळे असं टायमिंगचा काही इश्यू नाही आला. धनुष थांब. टायमिंगचा इश्यू नाही आला. सर्वांनी आपलं थोडा कम्फर्टेबल टाईमप्रमाणे आंघोळ केल्या. थोडासा उशीर झालाय. वी आर ऑलमोस्ट 1 आवर लेट. परंपरेनुसार श्री धुंडी विनायक यांचे दर्शन घेतात. म्हणजे पहिले आता इथे जावं लागेल. सो पुन्हा एकदम सुंदर दर्शन झालंय. गर्दी म्हणजे बाहेर होती गर्दी भरपूर, पण आपल्या गाभाऱ्यामध्ये फार जास्त धावपळ नव्हती. ही कमळासारखी माझी गुलाबी बायको. श्रीदेव बल्लाळेश्वर. त्याचा टायमिंग आहे पहाटे 5 ते रात्री 10:30. सो माझ्या मागे जे आहे कृष्णा अमृततुल्य. ॲक्च्युली आम्ही गोवाला बाईक राईड जाताना आम्ही जो पहिला स्टॉप घेतला होता पाली, जिथे माझा फ्रेंड गोरा पोरगा कोरा चहा पित होता. कॉफी ब्रेक. गोरा पोरगा कोरा चहा पितो. गुड आफ्टरनून. आता मी पोचलोय वरद विनायक महाडला. पाली गणपती बसून पाली मंदिरापासून साधारण 38-40 किलोमीटर होतं. 1 तास. छान घर आहेत. छोटे छोटे नाही, चांगले मोठे घर आहेत. आणि इथे येताना आम्ही एका ठिकाणी विचारलं की महाडचा गणपतीला कसं जायचं. तिथे महाड नाहीये, इट्स महड. महाड एक पूर्ण वेगळं ठिकाण आहे. चौथा गणपती. तर आम्ही आलोय आमच्या चौथ्या बाप्पाच्या दर्शनाला वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड. मागून चालत येताना एकदम शांतता होती आणि अचानक इथे आल्यावर एकदम वर्दळ आहे लोकांची. या मंदिराची एक खासियत आहे की या मंदिरात जो दिवा असतो तो कधी विझून दिला जात नाही. तो शांत होत नाही दिवा, तो सतत चालू असतो. अच्छा.
तुम्हाला अष्टविनायकचा प्लॅन करायचा असेल तर ह्या सीझनमध्ये या. तर अजिबात गर्दी नाही, काही नाही. आणि वीकडेजमध्ये खरंच खूप मजा आली आणि गाभाऱ्याचं दर्शन मिळालं. आम्ही 2 मिनिटं ध्यान केलं आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर आला एक सुंदर तलाव सुद्धा आम्हाला इथं आहे छानपैकी. थोडं पटापट पळावं लागतंय कारण सकाळी जसा आमचा प्लॅन होता की 7-7:30ला सुरू करायचं दर्शन, पण ते ॲक्च्युअल सुरू झालं 9 वाजता. सो आम्ही ॲक्च्युअल शेड्यूलपेक्षा 1.5 तास लेट आहोत. त्यामुळे कारण पुढे जसं चेतन बोला की लेण्याद्री जिथे आहे गणपती, तर तिथे थोडंसं पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्याचा पर्टिक्युलर टाईम आहे 4 का 5 वाजता बंद होतं. ते ॲक्च्युली तिथे गेल्यावर मी एकदा एक्झॅक्टली टाईम बघेल, पण इथे 6:30 ते 7पर्यंत गाभाऱ्यात दर्शन बंद असतं पूजेसाठी. गणपती चौथा गणपती महडगावचा वरद विनायक असंच आहे, असंच बोलतात. बेबीचं फोटोशूट म्हणजे एक वेगळा स्ट्रगल असतो. प्रदीप गुरव यांच्याकडे उकडीचे मोदक आहेत एकदम मस्त. मोमोचं कसं असं वाटत असं, अरे वा, एकदम फ्रेश उकडीचे मोदक. 30 रुपये एक पीस आहे. तुम्हाला घ्यायचं असेल नक्की इथे तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही ट्राय करून बघितला, खूप टेस्टी आहे. ॲक्च्युली नाही केला, आता करणार आहे. तो प्रसन्न चेहरा, मोदक बघितला इकडे पळत आली. देवस्थान ट्रस्ट चिंतामणी मंदिर थेऊर. पोच द्यायची फोटो. मंगलमूर्ती. व्हेरी गुड. एकदम छान प्रसन्न वातावरण आहे इथे आणि हे आमचं 5वं क्षेत्र आहे आणि आतापर्यंत जेवढे पाहिले त्याच्यामध्ये सर्वात वेल मेंटेन आणि पीसफुल, खूप शांतता आहे आणि असं थोडंसं पेशवेकालीन त्याच्यामध्ये थोडासा टच आहे इथे सगळ्या वास्तूमध्ये. आणि इथे विशेष म्हणजे मंदिराच्या आतमध्येच भक्त निवास आहे. सो हा एक थोडा ॲडव्हान्टेज आहे. तर तुम्हाला भक्त निवासमध्ये तुम्ही राहणार असाल तर लगेच डायरेक्ट मंदिराचं दर्शन होईल. हॅलो गाईज, आम्ही आलोय चिंतामणी. थँक यू. बाय बाय. बाय बाय. एकदम धावपळ करत 5-10 मिनिटात आम्ही दर्शन संपवलं. आता वाजलेत 3 किती वाजले, 3:07 का 3:08 झालेत आणि इथून आता 3 तासाचा ड्राईव्ह आहे गिरिजात्मज. आता आम्ही 3 तास ड्राईव्ह करून फायनली पोचलोय लेण्याद्री गिरिजात्मज गणपती बाप्पाजवळ. हे आमचं आहे 6वं गणपती स्थान. लास्ट मोमेंट 6:15ला आम्ही येऊन पोचलोय. 6:30ला एंट्री बंद होते आणि युजली ते 25 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. पण चेतनचा मला आता फोन आला की आता ते फ्री ऑफ कॉस्ट सोडत आहे. मे बी मी ते तिकीट काढणारे आता गेले असतील घरी. हे आहेत लेण्याद्रीच्या लेण्या. दर्शन झालंय, पायऱ्या चढायला लागल्या. ॲक्च्युली मला डायरेक्ट चक्कर चालू होती थोडीशी. सनसेट झालाय, एकदम सुंदर असा व्ह्यू आता दिसतो इकडून. लेणी शोध, कोणत्या लेणीमध्ये मंदिर आहे हे शोधत होते. ॲक्च्युली खाली कुठेच इन्स्ट्रक्शन नाही आहे की मंदिर कुठे आहे, कोणत्या लेणीमध्ये आहे. तर आम्ही जरा असे रँडमली 1-2 शोधत, धनश्रीने बाप्पांचा शोध लावला इकडे. आणि माकडांचं जाम डेंजर सीन आहे ते. सर्वजण जेवढे खाली उतरत होते आम्हाला सांगत होते की माकडांपासून सावधान राहा, कसलाच आवाज करू नका. ते खिसे याचे ते लिटरली येऊन खिसे चेक करत होते. नाही आता इथे काय नाही म्हणतो असं बोलून घेतोय. आता मी अशा ठिकाणी बोलते जिथे थोडं माकडांची माकडांची जनरल शिफ्ट संपली. आता सेकंड शिफ्टवाले थोडेसे लेट येतील बेबी. नाही, नाईट शिफ्टवाले. खरंच ते खिसे चेक करत होते, एवढे स्मार्ट होते खिसे. आणि हिची ओढणी आहे ना
त्या ओढणीच्या आतमध्ये काय लपवलंय का तर म्हणजे एवढं ओढणीच्या आतमध्ये हात होते, ते हातात काही आहे की नाही हे पाहण्यासाठी ते ओढणी ओढत होते. स्मार्ट होतं एकदम. पण आम्हाला मजा आली. हा. तुम्हाला काय बोलायचं ते बोलू शकतो, बिंदास बोलायचं काय वाटत ते. आम्ही खूप थकलो पण बाप्पांना बघून खूप प्रसन्न वाटलं. दर्शन खूप छान झालं बाप्पांचं, मस्त तो एकदम. स्लॅब कसा गणपती किती बाप्पा, फ्लॅट होता मोरया, मोरया, मंगलमूर्ती. ऍक्च्युली बऱ्याच लेण्या आहेत अशा आतमध्ये, पण तेवढा बघायला स्कोप नव्हता आज. लाईट एकदम अंधार होऊन गेलाय आता. बरं आलं इथं पायऱ्यांवर तरी थोड्याशा लाईट लाईट्स आहेत. एवढी सोय करून ठेवलेली आहे. ऍक्च्युली वरती. लाईट आहे. तुम्ही लेट आलात तर तुम्ही काही काळजी करू नका. सगळे सोय आहे, लाईट आहे, काही सगळं आहे. तुम्ही बिंदास या, पण 6:30च्या आत. 6:30च्या 5-10 मिनिटं मे बी ते आधी अलाव करतात मागे पुढे. आणि एक बेनिफिट आहे, 6:30च्या आसपास तुम्ही आलात तुम्हाला फ्री तिकीट आहे. हा फ्री एंट्री, पण व्ह्यू लवकर जातो, लवकर अंधार होऊन गेला. जिथे पैसे जाईल तिकडे तुम्हाला व्ह्यू चांगला मिळेलच, पण जिकडे पैसे नाही दिले तरी ठीक आहे, तुम्हाला अनुभव मोठा तर मिळेल. मोठा ग्रुप असेल तर फायदा होईल. फायदा होईल. अन्न छत्रामध्ये इथे पुन्हा आम्ही जेवण केलं आणि खूप टेस्टी जेवण होतं. वरण भात, चवळी, बटाटा, पोळी आणि शिरा. इथे 40 रुपये होतं. पालीला आम्ही घेतलं तेव्हा, पालीला नाही आम्ही कुठे घेतलं, कुठे घेतलं होतं आम्ही विषय आठवत नाही. तर तिथे 50 रुपये होतं. इथे पोचायला आम्हाला लागले 3 तास. आता इथून आमचं नेक्स्ट स्टॉप असेल ओझर. ओझरच्या गणपतीला जायचं. इथून आय थिंक फक्त 20-25 मिनिट्स आहे. ओझरच्या दर्शनाचा टाईम 11 वाजेपर्यंत आहे रात्रीचा. सो आता आम्ही तिथे जाऊ आणि थोडा वेळ दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ बसू, चिल करू आणि तिथून मग नंतर 1.5 तासावर आहे रांजणगाव. रांजणगावला रात्री आम्ही पुन्हा असं भक्त निवास वगैरे असं काहीतरी स्टेचा ऑप्शन आमचा प्रोबॅबली असेल. सो आता हे आमचं 7वं क्षेत्र. आता याच्यानंतर फक्त राहणार रांजणगाव. सो रांजणगावला आता आम्ही रात्री जाऊन स्टे करणार आहोत आणि मग तिथून सकाळी रांजणगाव दर्शन होणार. मग तिथून पुन्हा तो सायकल कम्प्लीट करण्यासाठी मोरगाव, आणि मोरगाव विल बी द लास्ट प्लेस. काहीच प्लॅन करून नव्हतं आलो. इथे आल्यावर आम्ही स्टे शोधतोय आणि स्टे मिळतात पण आहेत, काहीच इश्यू नाही येते. भक्त निवास असल्यामुळे तो प्रॉब्लेम खूप मोठा सॉल्व्ह होऊन जातो. आणि ऑड डे आहे, गर्दी कमी आहे, त्यामुळे भक्त निवासच्या रूमसुद्धा खूप वॅकंट आहेत. आणि इथलं जे भक्त निवास आहे ॲक्च्युली ते एवढं छान मेंटेन आहे की असं वाटलं ॲक्च्युली हीच मंदिराची एंट्री आहे. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. म्हणजे मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं छान असेल. शून्य गर्दी. व्हेरी गुड मॉर्निंग. काल ॲक्च्युली रात्री खूप उशीर झाला आणि रांजणगावला आम्ही साधारण 12:30 वाजता येऊन पोचलो. तर इथे भक्त निवासची इन्क्वायरी केली पण खूप लेट झाला असल्यामुळे काही आम्हाला बुकिंग मिळाली नाही, रूम वॅकंट नव्हता. सो इथे समोरच म्हणजे अगदी इथे एंट्रन्स आहे आणि याच्या समोरच एक लॉज आहे. ती गणेश लॉजिंगमध्ये आम्ही थांबलो आहे. तर तिथे सेम एक रूम मिळाली आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बेड टाकून आम्हाला 1300 रुपयाला एक रूम मिळाली. आणि ह्या गणपतीचं खूप जास्त महत्त्व आहे आणि असं म्हटलं जातं की हे सर्वात शक्तिशाली स्वरूप आहे पूर्ण अष्टविनायकांमध्ये. श्री महागणपती रांजणगाव आमच्या अष्टविनायक ट्रिपमधलं हे शेवटचं स्थान. देवशमान हे गणपती बाप्पा. हर हर गणपती देवा. एकदम छान पीसफुल दर्शन झालंय. ते पूर्ण होते आमची अष्टविनायक यात्रा. खरं तर आता म्हणजे बाय सिक्वेन्स 8 दर्शन ऑलरेडी झाले आहेत, पण शास्त्रोक्त पद्धतीने जिथून सुरुवात केली होती म्हणजे मोरगावला आता आम्हाला पुन्हा जावं लागेल. तर इथून मोरगाव आहे साधारण 1.5 तास अंतरावर. काल आम्ही रांजणगावला आलो, कुठे होतं आम्ही लास्ट, थेऊरून रांजणगाव साधारण 1.5 तासाचं अंतर आहे. 50 किलोमीटर होतं ते. आणि रस्ता वगैरे पण चांगला आहे, काहीच म्हणजे कुठेच रस्त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली मगाशी मी वाचत होतो की शास्त्रोक्त पद्धत ही एक्झॅक्टली काय आहे. तर त्याविषयी सांगायचं म्हणजे आपले जे काही वेद वगैरे असे लिहिलेले आहेत पहिले, तर त्यात त्यांनी ही शास्त्रोक्त पद्धतीचा जो हा सिक्वेन्स आहे तो त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेला आहे. तर त्याचं ॲक्च्युअल सिग्निफिकन्स अजून काय आहे ते फार मला काही इंटरनेटवर त्याची इन्फॉर्मेशन मिळाली नाही, पण एवढीच इन्फॉर्मेशन होती की
आता इव्हिनिंगला ॲक्च्युली माझं एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला मी कमिटमेंट दिलेली होती की मी तिथे स्वतः असेल शूटसाठी. तर त्यामुळे मग मला आता इथून आम्हाला लवकर निघावं लागेल. इथून आता रिटर्न जर्नी असेल जवळपास 5 तासाची हे टोटल मला घरी पोहोचण्यासाठी. तर आता 17 तारीख आज 17 जानेवारी 2026 आमच्या सर्वांचा जो एक व्रत असं एक ड्रीम ट्रिप होती सुरुवातीच्या वर्षाच्या सुरुवातीला, ती पूर्ण झाली आहे. मोरगाव पासून आम्ही सुरुवात केली ती सर्व आम्ही अष्टविनायक करत आता मोरगावला आमचा पुन्हा तो सर्किट कंप्लीट झाला आहे आणि आमची सक्सेसफुल अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली आहे. तर हे सर्व माझे पार्टनर होते माझ्या ट्रिपचे. हे बाबू पार्टनर, छोटे पार्टनर, हा इशू बाबू हाय कर हाय. तर आपण ही जर्नी आता इथे संपली आमची. ते इथून आमचा घराचा प्रवास सुरू होणार. बोला सर्वांनी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया.